Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss the lesson from class 8 general science, and the name of lesson is introduction to acid and base. विद्यार्थी मित्र हो, ॲसिड आणि बेस म्हणजे काय हे या आपण प्रकरणामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक ॲसिड सोबत किंवा ॲसिडची माहिती आपणाला आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण लेमन म्हणजे लिंबू, टर्माइन, टोमॅटो, शुगर, व्हिनेगर, सॉल्ट असे अनेक फूड आयटम पाहतो आणि ह्या सगळ्या फूड आयटमची टेस्ट ही सारखी नसते. बघा, चिंच आंबट असते, लिंबू आंबट असतो, साखर गोड असते, व्हिनेगर तुरट असतं, सॉल्ट खारट असतं. म्हणजे प्रत्येक अन्नपदार्थाची ही चव वेगवेगळी असते. मग ही चव का वेगळी असते? तर त्यामध्ये असलेल्या कंटेंटमुळे. तर विद्यार्थी मित्र, आपणाला प्रकरणाला सुरू करण्या अगोदर एक प्रश्न विचारलेला आहे बघा. वी कंज्यूम मेनी फूड आयटम्स इन आवर डे टू डे लाईफ. एक्झाम्पल, लेमन, टॅमराइन, टोमॅटो, शुगर, व्हिनेगर, सॉल्ट, etc. डू ऑल आयटम्स टेस्ट सिमिलर? बघा, हे जे काही अन्नपदार्थ सांगितलेले आहेत ह्या सर्वांची टेस्ट सारखी आहे का? तर या सर्वांची टेस्ट सारखी नसते. ऑल आयटम्स डू नॉट हॅव द सिमिलर टेस्ट. तर पुढचा प्रश्न विचारला बघा. राईट द टेस्ट ऑफ लेमन, शुगर, कर्ड, लाईम, बेकिंग सोडा, आमला, टॅमराइन, रॉ मँगो, पोमग्रॅनेट, वॉटर. बघा, मग याची चव कशी आहे? मग याच्यामध्ये लेमन, कर्ड, लाईम, टॅमराइन, रॉ मँगो आणि आमला यांची चव कशी आहे? सोर आहे, म्हणजे आंबट आहे. तर बेकिंग सोडा ॲस्ट्रिजंट म्हणजे तुरट आहे. पुढं पोमग्रॅनेट आणि शुगर स्वीट आहे, म्हणजे गोड आहे. आणि वॉटर टेस्टलेस. मग याच्यावरून काय सांगतात आपल्याला की त्याच्यामध्ये जे असलेले कंटेंट आहेत त्या कंटेंटवरून त्याची चव ठरलेली असते. ॲसिड बेसिकली कसे असतात? आंबट असतात. आणि बेसेस, ज्याला आपण बेस म्हणतो, ते थोडे चवीला तुरट असतात. हे बेसिक माहिती आपल्याला पाहिजे. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक ॲसिड्सच्या संपर्कात आपण येतो. काही ॲसिड सौम्य असतात तर काही ॲसिड तीव्र असतात. सौम्य ॲसिड त्याच्यामुळे आपल्या शरीरावर कुठला परिणाम होत नाही, परंतु तीव्र ॲसिड त्याच्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो. तरीही स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक ॲसिड, द ॲसिड्स फाउंड इन द फूड आयटम, दे आर सेड टू बी द weak acid. They do not make any harm to our body, but strong acid like HCl, they make harm to our body. They get burn on our skin. But we may familiar about this acids. Now we are going to learn what is the acid. You will notice that some substances have sweet taste, some are bitter, some are sour or ॲस्ट्रिजंट. बघा, काही अन्नपदार्थ बघा, काहींची चव कशी असते? कडू असते, काहींची तुरट असते, काहींची आंबट असते, काहींची कडू असते. बघा, लेमन, टर्माइन, व्हिनेगर और आमला लाईक सबस्टन्सेस ॲक्वायर सोर टेस्ट. लेमनसारखे, चिंचेसारखे, व्हिनेगरसारखे, आवळ्यासारखे पदार्थ कसे असतात? चवीला सोर असतात, आंबट असतात. अँड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अ टिपिकल कंपाऊंड इन देम,
ही चव कशामुळे असते तर त्याच्यामध्ये असलेल्या एखाद्या विशिष्ट कंपाऊंडमुळे. अँड सच कंपाऊंड्स इम्पार्टिंग सोर टेस्ट. त्या पदार्थामध्ये जो काही विशिष्ट कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमुळे त्याला ती आंबट चव आलेली असते. अँड सम कंपाऊंड्स सच कंपाऊंड्स इम्पार्टिंग सोर टेस्ट आर कॉल्ड ॲज ॲसिड. बघा, जे पदार्थ आंबट चव देतात त्याला आपण काय म्हणतो ॲसिडिक सबस्टन्सेस म्हणतो किंवा त्याला आपण ॲसिड म्हणतो. मग ॲसिडच्या बाबत जर आपल्याला पाहायचं असेल तर काय म्हणायचं, ॲसिड प्रेझेंट इन द फूड स्टफ्स आर कॉल्ड ॲज नॅचरल ॲसिड ऑर कार्बोनिक ॲसिड. बघा, ॲसिड दोन प्रकारचे आहेत, नॅचरल ॲसिड आणि आर्टिफिशियल ॲसिड. मग ॲसिड जे आपल्या अन्नपदार्थामध्ये आपल्याला आढळतं त्याला आपण काय म्हणतो नॅचरल ॲसिड म्हणतो, त्याला आपण कार्बोनिक ॲसिड सुद्धा म्हणतो. आणि सम ॲसिड्स आर स्ट्रॉंग इन नेचर आपण म्हणलं होतं. काही ॲसिड कसे असतात नेचरमध्ये स्ट्रॉंग असतात. दे आर कॉस्टिक, इन्फ्लामेटरी. एक्झाम्पल सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड. अँड दीज ॲसिड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज मिनरल ॲसिड्स. म्हणजे जे तीव्र ॲसिड ज्याला आपण म्हणतो त्याला आपण मिनरल ॲसिड असं सुद्धा म्हणतो. बघा, जर आपण ॲसिडच्या प्रॉपर्टीज जर आपण पाहिल्या तर कसं आहे, ॲसिड्स आर सोल्युबल इन वॉटर. ॲसिड पाण्यामध्ये विरघळतात. अँड दे आर करोजिव्ह इन नेचर. करोजिव्ह झिजवणारे. ॲनिमल अँड प्लांट ऑल्सो पजेस ॲसिड इन देम. बघा, मानवामध्ये, प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये आपल्याला ॲसिड पाहायला मिळतं. अँड ॲसिड प्रेझेंट इन फूड स्टफ्स आर कॉल्ड ॲज नॅचरल ॲसिड ऑर ऑर्गॅनिक ॲसिड. अन्नपदार्थामध्ये जे मिळणारं ॲसिड आहे त्याला आपण नॅचरल ॲसिड त्याच किंवा ऑर्गॅनिक ॲसिड म्हणतो. अँड दीज ॲसिड्स बिईंग वीक इन नेचर आर कॉल्ड ॲज वीक ॲसिड. बघा, अन्नपदार्थापासून जे ॲसिड मिळतात त्याला आपण ऑर्गॅनिक ॲसिड म्हणतो आणि ते कसे असतात वीक इन नेचर. मग त्यांचं नेचर वीक असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो वीक ॲसिड असं म्हणतो. अँड सम ॲसिड्स आर स्ट्रॉंग इन नेचर. याच्या अगोदर आपण पाहिलं की दे आर कॉस्टिक, इन्फ्लामेटरी आणि त्याचे एक्झाम्पलही आपण पाहिले. आणि यांच्या संपर्कामुळे आपली स्किन काय होते बर्न होते हे आपण पाहिलेलं आहे. अँड दीज स्ट्रॉंग ॲसिड्स आर हार्मफुल टू आवर हेल्थ. अँड स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स आर कन्वर्टेड इन टू देअर डायल्यूट ॲसिड बाय स्लोली ॲडिंग देम इन टू वॉटर. बघा, हे जे स्ट्रॉंग ॲसिड आहेत सावकाश ते वीक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात. कधी ज्यावेळेस आपण सावकाश त्यामध्ये पाणी ॲड करू. अँड सच डायल्यूट ॲसिड्स आर लेस हार्मफुल देन दे आर करस्पॉन्डिंग स्ट्रॉंग ॲसिड. त्या ॲसिडला आपण पाणी घालून डायल्यूट केलेलं जे ॲसिड असतं ते स्ट्रॉंग ॲसिडपेक्षा ते कसं असतं कमी हार्मफुल असतं. अँड बघा पुढं बदला आपण, जर अन्नपदार्थाची चव इफ द टेस्ट डायल्यूट सोल्युशन ऑफ सोडा. बघा, इफ वी टेस्ट द डायल्यूट सोल्युशन ऑफ बेकिंग सोडा यू फाइंड इट ॲस्ट्रिजंट ऑर बिटर. बघा, जर आपण बेकिंग सोडा जो खायचा सोडा आहे तो पाण्यामध्ये घेतला आणि ते पाण्याची चव घेतली तर आपल्याला ती चव कशी लागेल तुरट लागेल किंवा कडू लागेल. अँड द सबस्टन्सेस हॅव्हिंग बिटर टेस्ट ऑर ॲस्ट्रिजंट टेस्ट अँड स्लिपरी टू टच. कसे आपल्या हाताला ते कडू चवीला ते कडू असतील किंवा तुरट असतील आणि हातावर ते कसे असतील बुळबुळीत असतील. ते पदार्थ त्याला आपण काय म्हणायचं तर बघा, लाईम वॉटर CaOH2, बेकिंग सोडा NaSCO3, लाईम वॉटर चुन्याची निवळी, बेकिंग सोडा आपण खायचा सोडा, नंतर कॉस्टिक सोडा जो आपण धुण्यासाठी वापरतो NaOH अँड सोप आर बेसेस. बघा, जे हाताला बुळबुळीत लागतात, ज्यांची चव तुरट किंवा करवट आहे अशांना आपण काय म्हणतो बेस म्हणतो. बेसचे एक्झाम्पल कुठले कुठले आहेत मग लाईम वॉटर,
बेकिंग सोडा, कॉस्टिक सोडा आणि सोप. अँड बेसेस, जर प्रॉपर्टी आपण बेसची पाहिली तर बेसेस आर कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम ॲसिड. केमिकली दे हॅव प्रॉपर्टीज अपोजिट टू दॅट ऑफ ॲसिड. बेसच्या प्रॉपर्टी जर आपण पाहिल्या तर त्या ॲसिडच्या एकदम अपोजिट असतात. दे आर ऑल्सो इन्फ्लामेटरी टू स्किन इन देअर कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. देन वी नो दॅट द डिस्टिल्ड वॉटर इज टेस्टलेस. काय म्हणता बघा आपण, डिस्टिल वॉटर जो आहे त्याला कुठलीही चव आपल्याला पाहायला मिळत नाही. अँड वॉटर इन आयदर ॲसिड नॉर बेस. हे जे पाणी आहे ते ॲसिडही नाही आणि पाणीही हे बेसही नाही. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रल असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रल असं म्हणतो. अँड पुढे आपण पाहतोय इंडिकेटर्स किंवा बेस संदर्भात जर आपण थोडंसं ॲडिशनल पाहायचं झालं तर म्हणू आपण सबस्टन्सेस हॅविंग ॲस्ट्रिजंट or bitter taste and slippery to touch are called as bases, and examples of bases are lime water, baking soda, caustic soda and soap. आता आपण पाहतोय इंडिकेटर. द सबस्टन्सेस विच आर नायदर ॲसिडिक नॉर बेस अँड आर केमिकली इनर्ट इन नेचर. बघा, जे बेसही नाहीत आणि ॲसिडही नाहीत आणि केमिकली रासायनिकदृष्ट्या कसे आहेत ते इनर्ट आहेत. पहा, ते काय करतात, ॲसिड बरोबर वेगळं रिॲक्शन करतात आणि बेस बरोबर वेगळं रिॲक्शन करतात. अँड टचिंग और टेस्टिंग ऑफ ॲसिड और बेस इज व्हेरी हार्मफुल अँड हेन्स टिपिकल इंडिकेटर्स आर यूज्ड टू रिकग्नाइज देम. बघा, ॲसिड आणि बेस दोन्हीही डायरेक्ट टच केल्यानं काय होतं, त्याचा आपल्यावर दुष्परिणाम होतो. म्हणून हे ओळखण्यासाठी इंडिकेटरचा वापर केला जातो. तर इंडिकेटर कोणाला म्हणायचं मग आता, द सबस्टन्स विच चेंज देअर कलर इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड ऑर बेस आर कॉल्ड ॲज इंडिकेटर्स. असा सबस्टन्स जो ॲसिड किंवा बेसबरोबर ज्यावेळेस संपर्कात येतो त्यावेळेस तो काय करतो, त्याचा कलर बदलतो. त्याला आपण म्हणतो इंडिकेटर. तो ॲसिडिकही नाही आणि बेसिकही नाही, परंतु दोघांच्या संपर्कात आला की तो त्याचा कलर बदलतो. त्याला आपण म्हणतो इंडिकेटर्स. मग द सबस्टन्सेस विच चेंजेस देअर कलर इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड ऑर बेस आर कॉल्ड एज इंडिकेटर. जस्ट बिफोर वी हॅड टेल. अँड इंडिकेटर्स इन अ लॅबोरेटरी विचारत बघा, कुठले कुठले इंडिकेटर्स आपल्या लॅबोरेटरीमध्ये वापरले जातात, तर कुठले कुठले, लिटमस पेपर, मिथाइल ऑरेंज, फिनॉल्फथेलिन, मिथाइल रेड यासारखे काही इंडिकेटर्स लॅबोरेटरीजमध्ये वापरले जातात. बघा, इन द लॅबोरेटरी लिटमस पेपर इज मेनली यूज्ड टू टेस्ट द अल्कलाइन ऑर बेस. लॅबोरेटरीमध्ये ॲसिड किंवा बेस हे ओळखण्यासाठी बेसिकली लिटमस पेपरचा वापर केला जातो. अँड दिस पेपर इज मेड बाय अँड एक्स्ट्रॅक्ट ऑफ लायकेन प्लांट अँड इट इज रेड और ब्ल्यू इन कलर. हा जो लिटमस पेपर आहे तो दोन प्रकारामध्ये असतो, ब्ल्यू आणि रेड, निळा आणि तांबडा लिटमस पेपर. अँड ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स रेड ऑन डिपिंग इन अ ॲसिड अँड रेड लिटमस पेपर टर्न्स बाय अल्कली. बघा, ज्यावेळेस ब्ल्यू लिटमस पेपर ॲसिडमध्ये ॲड केला जातो त्यावेळेस तो काय होतो, रेड होतो. आणि रेड लिटमस पेपर ज्यावेळेस अल्कलीमध्ये बेसमध्ये ॲड केला जातो त्यावेळेस तो काय होतो, ब्ल्यू होतो. ही त्याची प्रॉपर्टी आहे ॲसिड आणि बेस ओळखण्याची. पुढं सिमिलरली फिनॉल्फथेलिन, मिथाइल ऑरेंज अँड मिथाइल रेड आर यूज्ड इन अ लॅबोरेटरी इन सोल्युशन फॉर्म. सोल्युशन फॉर्ममध्ये मिथाइल ऑरेंज आणि फिनॉल्फथेलिन सारखे इंडिकेटर्स लॅबोरेटरीमध्ये वापरले जातात. मिथाइल ऑरेंज इंडिकेटर बिकम पिंक इन कलर. मिथाइल ऑरेंज कसा आहे, पिंक कलरमध्ये आहे.
acid and yellow in a alkali. मिथाइल ऑरेंज इंडिकेटर बिकम पिंक इन ॲसिड. ज्यावेळेस तो ॲसिडमध्ये ॲड होईल त्यावेळेस तो पिंक होतो आणि ज्यावेळेस तो बेसमध्ये असेल त्यावेळेस तो कसा होतो, येलो होतो. अँड फेनॉल्फथेलिन रिमेन्स कलरलेस इन ॲसिड अँड बिकम पिंक इन अल्कली. तो ॲसिड फेनॉल्फथेलिन हा ॲसिडमध्ये आला तर तो कसा होतो, कलरलेस होतो आणि बेसच्या संपर्कात आला तर तो कसा होतो, पिंक होतो. अँड युनिव्हर्सल इंडिकेटर विच आर इन अ लिक्विड स्टेट चेंज देअर कलर इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड अँड बेस. बघा या ठिकाणी काय आहे आपल्याला दाखवलेलं बघा इंडिकेटर्स मिथाइल ऑरेंज, फेनॉल्फथेलिन आणि मिथाइल रेड, लिटमस पेपर, ब्ल्यू अँड रेड. ओके फ्रेंड्स, आपण इथं थांबणार आहोत. आपण थोडं इंडिकेटरविषयी थोडं ॲडिशनल माहिती आपण घेऊ. लिटमस पेपर आर ऑफ टू टाइप्स दॅट आर ब्ल्यू अँड रेड. बघा, व्हेन ब्ल्यू पेपर केम इन कॉन्टॅक्ट विथ अल्कली दे रिमेन सेम. ज्यावेळेस ब्ल्यू लिटमस पेपर अल्कलीच्या संपर्कात येतो तो ब्ल्यूच राहतो. आणि दुसरा लिटमस पेपर आहे बघा रेड लिटमस पेपर. अँड व्हेन दिस रेड लिटमस पेपर केम in contact with acid, red remains red. Red remains red. And when it come contact with an alkali, it convert into blue. Methyl orange, color of the indicator is orange. When it come with a contact with the acid, it turns pink. And when it comes contact with the alkali, it turns yellow. The phenolphthalein, it is a colorless indicator, and when it came contact with the acid, its color is as it is, means colorless. And when it comes in contact with the alkalis, it turns pink. The methyl red, the color of the indicator is red, and when it come in contact with the acid, it remains red, and when it come in contact with base or alkali, it turns yellow. हा फ्रेंड्स इंडिकेटर त्याचा कलर आणि ॲसिड आणि बेस बरोबर त्याची होणारी जी रिॲक्शन आहे या संदर्भामध्ये जर आपण हा चार्ट व्यवस्थित अभ्यासला तर ॲसिड आणि बेस इंडिकेटरच्या सहाय्याने तपासताना आपल्याला अडचण येणार नाही. त्यासाठी तुम्ही हा चार्ट व्यवस्थित अभ्यासावा म्हणजे तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू. जर हा व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज शेअर, सबस्क्राईब द व्हिडिओ.